राज्यात सरकार प्रचारासाठी फिरतंय, मंत्री शेतकऱ्यांमध्ये बसत नाहीत. निवडणुकीत पैशाचा पाऊस, प्रचारात सत्तेचा माज दिसतोय. उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका. नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवनातील झाडं नष्ट केली जाणार. कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू, भाजपाचं हिंदुत्व थोतांड. उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात. घोषित स्थानिक निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेचा मार्ग मोकळा. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला. स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला. ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हके यांची मागणी. 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस. एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवे ठाण्यात. संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही. चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा. कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शिरसाडांचं वक्तव्य. संजय राऊत सोमवारपासून बोलू लागणार. तब्येत सुधारताच राऊतांच्या पत्रकार परिषदा होणार सुरू. फरार कृष्ण आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा. बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं. रायगडमध्ये महायुतीमध्ये सुनील तटकरेंनी मिठाचा खडा टाकला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. निलेश राणेंचा संताप. माझ्या स्टिंगबाबत अजूनही कारवाई का नाही? धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेख. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा. जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री. कोल्हापुरात मॅफेटेरामाइनच्या विक्रीनं खळबळ. जिम ट्रेनरकडून 40 बाटल्या जप्त. ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करता येते सांगा. मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडलं. मुंबईतील बेकऱ्यांच्या हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष. स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच. वृक्षतोडीच्या विरोधानंतर महापालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा. नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता. नाशिक पालिकेमधील सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेचे नवे जाहिरात धोरण. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवे जाहिरात धोरण. पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष. जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात. मुंबईमध्ये थंडी लवकरच परतणार. उत्तरेत गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा. शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या. गोळी झाडल्यानंतर दगडानं ठेचून 25 वर्षीय तरुणाची हत्या. पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली. येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. इम्रान खान जिवंत आहे का? खान कुटुंबाचा टाहो. पाक सरकारचं मौन मात्र संशयास्पद. दुसरी बायको करा, दुप्पट दंड भरा. आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक मंजूर. एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्ष तुरुंगवास.